या व्यासपीठावरती आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोदावरी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी डॉक्टर अशोक सोनी सर, उद्घाटक म्हणून लाभलेले स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे उपकुलसचिव डॉक्टर प्रवीण सरोदे सर, संमेलन अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत म्हणून लाभलेले डॉक्टर अशोक चौसाळकर, महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत आमचे गुरुवर्य डॉक्टर रामराव कुंभार सर, डॉक्टर शेषाद्री सर, डॉक्टर गोखले सर, या संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य संगीता पांडे मॅडम, तबस्सुम मॅडम, कार्याध्यक्ष डॉक्टर अमन बगाडे सर, या महाविद्यालयाचे प्राचार्य विलास सोनवणे सर, कार्यकारिणीचे सर्व माझे सहकारी, या परिषदेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राबाहेरून जमलेले संपूर्ण तत्वज्ञान प्रेमी, तुमच्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. 1981-82 पासून महाराष्ट्र तत्वज्ञान परिषद ही महाराष्ट्रामध्ये कार्यरत झाली. त्या पाठीमागे डॉक्टर नागोराव कुंभार, जरा दाभोळे, नेपोरे, लक्ष्मी कीर्तनकार, बरेच असे अंतरकर सर वगैरे बऱ्याच लोकांनी कष्ट घेतले. 1984 मध्ये संस्था नोंदणीकृत करण्यात आली, हेड ऑफिस कोल्हापूर ठरवण्यात आलं आणि तेव्हापासून 3 दिवसीय तत्वज्ञान परिषद आयोजित करण्याचं महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेने अंगीकारलं. या तत्वज्ञान परिषदेचा उद्देश आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये किंवा जगामध्ये तत्वज्ञानाचा उहापोह होणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी विविध कार्यक्रमांची एक साचेबद्धपणे मांडणी पाठीमागच्या आमच्या गुरुवर्यांनी निर्माण केलेली आपल्याला दिसून येते. पहिल्या दिवशी बीज भाषणासाठी एक मान्यवर व्यक्ती, त्यानंतर परिसंवाद, तो तत्वज्ञान या विषयाचा, तो महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेने तो आयोजित करायचा. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी दुसरा परिसंवाद, त्यासाठी स्थानिक विषय घेऊन स्थानिक वक्ते या ठिकाणी प्राचारण करण्यात येतं. याचबरोबर विद्यार्थ्यांच्यासाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, या गोष्टींसाठी आर कुलकर्णी सर हे पारितोषिक देतात. त्याचबरोबर खुली निबंध वाचन स्पर्धा होती, ती यावर्षी थोडीशी आम्ही स्थगित केलेली आहे. त्याचबरोबर डॉक्टर सूर्यकांत घुगरे यांच्यातर्फे उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार दिला जातो, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. याचबरोबर या वर्षापासून डॉक्टर शेषाद्री सरांनी उत्कृष्ट निबंध स्पर्धेसाठी म्हणजे स्पर्धा वाचकांसाठी बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज, कार्यक्रम महाराष्ट्र तत्वज्ञान परिषद अंगीकारत आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले विचारमंचातर्फे एक व्याख्यानाचं आयोजन केलं जातं. त्याचबरोबर एक आंतरराष्ट्रीय व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलं जातं. गेल्या 2 वर्षापासून आंतरराष्ट्रीय व्याख्यानाला आम्ही सुरुवात केलेली आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले व्याख्यानमाला आम्ही कंटिन्यू करत आलेलो आहे. भविष्यामध्ये काही योजना आम्ही राबवणार आहोत. त्यामध्ये गेल्या वर्षापासून आम्ही 1 किंवा 2 चर्चासत्र किंवा अधिवेशन एक यावर्षी आम्ही डॉक्टर बाजीराव पाटील यांनी त्यांच्या महाविद्यालयामध्ये घेतलेलं होतं. असे अधिवेशन किंवा ऑनलाईन काही स्पर्धा या घेण्याचा आमचा विचार आहे. त्याच पद्धतीनं पूर्णपणे महाराष्ट्रातील तत्वज्ञान जे प्राध्यापक आहेत त्यांची माहिती डॉक्टर वेद प्रकाश जोंडगावकर, महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचे उपाध्यक्ष, हे जमा करत आहेत, संकलित करत आहेत. या सर्व गोष्टीकडे सारासार विचार करून महाराष्ट्र तत्वज्ञान पाठीमागील जे मान्यवर होते त्यांच्या शुभाशीर्वादाने त्यांनी आमच्या खांद्यावरती टाकलेली धुरा आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. बऱ्याच गोष्टी
उपाळे सरांनी सांगितलेलं आहे. काही गोष्टी संचालक बोलले आहेत म्हणून मी जास्त काही न बोलता कार्यक्रमाला विलंब न होण्याकरता मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद.